नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी मनमोहन घोष यांची कविता कॅन इट बी मराठीमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वात प्रथम आपण मनमोहन घोष यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. मनमोहन घोष वॉज अ बेंगाली पोएट, रायटर अँड एज्युकेटर फ्रॉम इंडिया. मनमोहन घोष हे भारतीय बंगाली कवी, लेखक आणि शिक्षक होते. He was a prominent figure in the Indian Renaissance. ते भारतीय पुनर्जागरणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते and a key contributor to the Bengal School of Literature. आणि बंगाल साहित्य स्कूलचे एक प्रमुख योगदानकर्ते होते. घोष is considered one of the modern Bengali poets. घोष यांना आधुनिक बंगाली कवींपैकी एक मानले जाते. His literary works are still remembered and celebrated in India. त्यांचे साहित्यिक कार्य अजूनही भारतात आठवली जातात आणि अभ्यासली जातात. The poem Can It Be is a lamentation of loss of loved one. Can It Be ही कविता प्रिय व्यक्तीच्या गमावण्याच्या दुःखाची विलाप आहे. The poem Can It Be was first published in 1890 in a collection of his poems called Primavera Poems by four authors. Can It Be ही कविता प्रथम 1890 मध्ये त्यांच्या कविताच्या संग्रहात प्रकाशित झाली आहे. त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे प्रिमावेरा पोएम्स बाय फोर ऑथर्स. आता आपण स्टांजा वाईज ही कविता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिल्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात ते आता पाहूया. आय माइंड मी हाऊ हर स्माइल वॉज अ स्वीट. कवीला त्याच्या प्रेयसीची आठवण येते. कवी म्हणतो की तिचं हास्य किती गोड होतं. हाऊ हर स्माइल वॉज अ स्वीट. तिचं हास्य किती गोड होतं. अँड हाऊ हर लुक वॉज गे. आणि तिचा लुक किती आनंदी होता. गेचा अर्थ आहे आनंदी. ती किती आनंदी दिसत होती. हो शी वॉज लाफ्टर. जॉय कम्प्लीट. आयुष्यात आनंदी जीवन जगली होती. कवीची प्रियसी तिच्या आयुष्यात आनंदी राहून जीवन जगली होती. ती हसत आणि आनंदी राहून जीवन जगली होती. अँड कॅन शी नाव बी क्ले. आणि आता ती माती असू शकते का. क्लेचा अर्थ आहे माती. याचा अर्थ असा आहे की संपूर्ण आयुष्य हसत आणि आनंद राहून जगलेली व्यक्ती आता मातीसारखी निर्जीव आणि अस्थिर कशी होऊ शकते. आता आपण दुसरं कडवं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आय सी द रोजेस ऑन हर ग्रेव. दुसऱ्या कडव्यात कवी त्याच्या प्रेयसीच्या कबरीला भेट देत आहे, जिथे गुलाब आणि डेसीज ही फुले फुलत आहेत. दे मेक माय सॅड हार्ट ब्लीड. कवी गुलाबांच्या आणि डेसीजच्या फुलाकडे पाहतो, ज्यामुळे कवीच्या हृदयात दुःखाची भावना निर्माण होते. गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. आय सी द डेसीज शाईन लाईक स्टार्स. दुसरीकडे चमकणाऱ्या तारखांसारख्या दिसणाऱ्या डेसीज फुलांनी कवीच्या प्रेयसीच्या आठवणीची सुंदरता दर्शवली आहे. अँड इज शी अर्थ इंडीड. मात्र कवीला मृत्यूच्या वास्तवाशी सामना करावा लागतो आणि आपली प्रेयसी खरोखर हे जग सोडून गेली आहे का आणि आता पृथ्वीचा भाग झाली आहे का याचा विचार करतो. या कडव्यात दुःख आणि आठवणींच्या सौंदर्याचा संगम आहे. आता आपण तिसरं कडवं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. All lovely things with beauty are, and just deeds shine as just. जगातील सर्व सुंदर
आणि प्रेमळ गोष्टी अजूनही अस्तित्वात आहेत आणि चांगल्या कृत्यांना किंवा कार्याला अजूनही चांगले म्हणून ओळखले जाते. अँड फेथ अँड ट्रूथ अँड ड्युटी आर अँड इज शी वनली डस्ट. विश्वास, सत्य आणि कर्तव्य या मूल्यांचे अस्तित्व अजूनही आहे. पण या सर्व सुंदर आणि अर्थपूर्ण गोष्टींच्या व्यतिरिक्त कवीच्या प्रिय व्यक्तीने जग सोडले आहे. ती या जगात नाही, ती केवळ धूळ झाली आहे. डस्टचा अर्थ आहे धूळ. ती या जगात नाही, ती केवळ धूळ झाली आहे. सर्व जग सौंदर्यासह आणि चांगल्या गोष्टीसह चालत आहे. पण कवीने ज्या व्यक्तीवर प्रेम केले होते ती या जगाचा अनुभव घेण्यासाठी नाही. आता आपण कवितेचं शेवटचं कडवं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. द ग्रेट स्काय keeps its soul man blue. Fresh earth is widely fair. Can all things be? And I and you. She nothing, she nowhere. या कडव्यामध्ये कवी आपल्या आजूबाजूच्या सुंदर जगाकडे पाहतो आणि त्याला समजणे कठीण जाते की त्याने ज्याच्यावर प्रेम केले आहे ती व्यक्ती आता या जगात नाही. तो आकाश पाहतो, पृथ्वी पाहतो आणि सर्व काही जिवंत आणि फुलत आहे, परंतु त्याने ज्याच्यावर प्रेम केले होते ती व्यक्ती या जगात नाही आणि तिच्याशिवाय हे जग सुंदर आहे असे कवीला वाटते. कवीला असे वाटते की जग पुढे जात आहे, परंतु कवी आपल्या दुःखात अडकलेला आहे. कवी आपल्या प्रिय व्यक्तीला आठवतो आणि कवीला असं वाटते की आता ती या जगात, कवीला असं दिसत आहे की ती आता जगात नाही आणि तिच्याशिवाय हे जग सुंदर आहे, तिच्याशिवाय हे जग पुढे जात आहे आणि कवी आपल्या दुःखात अडकलेला आहे. मी आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.